तो फिर कोई सरकार का कोई सवाल ही बनना चाहता। हमको कायदे के हर पहलू देखना जरूरी है। अब ये डर के मारे कि पब्लिक का साथ मारेगी तो उसको छोड़ के सीधा पुलिस स्टेशन जा रहा है। ये दो हिफाजत की है जहां पे आपको कोई किस्म का नुकसान नहीं हो सकता, कोई किस्म की आपको सजा नहीं हो सकती। और दूसरी बात, मैं कुछ ड्राइवरों के बारे में बोल रहा हूं, सब लोगों ने अपने आप पे मत लेना। ज्यादातर इससे पहले हमको सरकार ने अपना एक नुमाइंदा घोषित करना बहुत जरूरी है। वो नुमाइंदा घोषित होने के बाद में ही हम अपने जो भी अपने फायदे हैं, जो भी अपने मांगे हैं, उसके बगैर पूरी नहीं कर सकते। तो हमारा सबसे पहला निवेदन के अंदर एक ये होगा कि हमें एक आयोग गठित कर दिया जाए ताकि हम उसके अंदर अपनी जो भी बातचीत है, हमारे ड्राइवर्स की जो भी परेशानी है, एक्सीडेंट में उसका एक्सपायर हो जाना, उसके बीमा और भी बहुत से प्रॉब्लम है, तो उसके लिए तब तक के कोई रिजल्ट मिलने वाला नहीं है। मैं आप लोगों से गुजारिश करूंगा कि हवा जो अभी हो रहा था, तो ये हवाले से कुछ होने वाला नहीं है, कुछ नहीं होने वाला। उसको खामोशी अपनी जबान रखती है। जो बोलता है वो, मेरे को उनका शेर याद आ गया सही भाई बरूम का, कि जो बोलता है बहुत मोतबर नहीं होता, खामोशी की भी अपनी जुबान होती है। हमको खामोश रह के भी अपनी बात करवाना है। इस बात का ख्याल रखते हुए उनको सुख दुख में भी गुजारा करते हैं, ऐसे भी जिंदगी में हुनर करते हैं, कागज की कश्तियों में सफर करते हैं। फिर भी मियाँ मरने से कहाँ डरते हैं गाड़ी चलाने वाले, और जब मरते हैं तो नहीं मिलते पानी पिलाने और कसम खुदा की। बताइए साहब, हमारी कीमत हम ही नहीं समझेंगे तो तुम क्या लगा सकते मियाँ? 24 घंटे जनरेटर भी काम नहीं करता, हम करते। आज ये जो यूनियन के लोग एसडीओ कोर्ट आए हैं अपना निवेदन देने के लिए, तो वाकई में इनकी जो मांगे हैं ये सोचने लायक है। और इसके ऊपर मैं एसडीओ साहब से और कलेक्टर साहब से ये गुजारिश करूंगा कि वो इन ड्राइवरों की जो मांगे हैं उसके ऊपर संजीदगी से ध्यान दें, ऐसी मेरी गुजारिश है। केंद्र शासनाने हा जो नियम आणला व्हेकल ॲक्टमध्ये हिट अँड रनचा, जो 104/2 हा म्हणजे त्यांनी न विचार करता त्यांनी रोडवर येऊन 4 ड्रायव्हरांसोबत बोलून त्यांची विचारसरणी घेऊन त्यांनी नंतर करायला पाहिजे होता। तो यावेळेनं त्यांनी केला नाही। त्यांनी त्यांच्या AC रूममध्ये बसून आरामात जे काही करायचं होतं त्यांनी केला आणि हा नियम टाकला। पण इथे ड्रायव्हर लोक जे रोडवरती चालून राहिले, गाड्या चालवून राहिले, 300 रुपये 400 रुपये 500 रुपये रोजानं जे काम करून राहिले, यांची कशी परिस्थिती आहे हे त्यांना माहीत नाही। आणि हे त्यांना तिथेच आपण आता एवढे जण इथे उभे आहेत, एवढे जण तिथे कोणी त्यांच्यापर्यंत तर काही पोहोचू शकणार नाही। म्हणून हे निवेदन देऊन सगळे ड्रायव्हर लोकांकडनं आम्ही आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करून राहिलो। आता याकरता सगळे ड्रायव्हर लोक एकत्र राहून आणि सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर हा आवाज आपण तिथपर्यंत पोहोचवू शकतो, नाही तर पोहोचवू शकणार नाही। त्याकरता सर्व ड्रायव्हर कोणताही असो, म्हणजे अधिकाऱ्याचा असो, पर्सनल असो, प्रायव्हेट असो, कोणताही असो, मी तर म्हणतो ड्रायव्हर म्हणजे प्लेन चालवणारा जर कधी पायलटही असेल तर ती तो ड्रायव्हर आहे, त्यांनीही एक दिवस बंद पाडा। ट्रेनवरती बसलेला ड्रायव्हर आहे, त्यांनीही एक दिवस बंद पाडा। कारण एक दिवस जर बंद द्याल तर म्हणजे अर्थव्यवस्था जेव्हा भारताची जेव्हा खची होईल तेव्हा त्यांना कळेल की बा त्यांनी काय केलं आहे म्हणून, आणि ते या गोष्टीवरती विचार करतील। आता पुढे चालून आपण जे बंद पाडायचं आहे तोपर्यंत कोणीही काही करू शकणार नाही, मी काही करू शकणार नाही। इथे दिसून राहिला एवढा मोठा जमावडा, जर यातला एखादा ड्रायव्हर म्हणजे गाडी मालक असेल आणि त्याला जर कधी एखादा भाडा आला आणि तो गाडीवर चालत असेल तर मग हे जेवढं केलं आहे याला काहीही अर्थ नाही आहे, या गोष्टीला काहीही अर्थ नाही आहे। यासाठी सगळ्या ड्रायव्हरांनी एकत्र यायला पाहिजे। ड्रायव्हर कोणताही असो, कुणाचाही, मी परत तेच सांगाल की ड्रायव्हर कोणताही असो, कुणाचाही असो, अधिकाऱ्याचा असो, कोणाचाही असो, मी तर म्हणालो मोदी साहेबांचा जर ड्रायव्हर असेल तर त्यांनीही या बंदमध्ये त्यांनीही सहभाग घ्यायला पाहिजे। तेव्हाच त्यांना कळेल की काय करायचं आहे काय नाही करायचं। या गोष्टीसाठी त्यांनाही म्हणू की त्यांनीही हा एक दिवस बंद पाळावा।